कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पाचाड येथील असलेल्या राजवाड्याचे अवशेष आता अखेरच्या घटका मोजत आहेत। भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले ऐतिहासिक संरक्षित स्थळ शासन, लोकप्रतिनिधी आणि पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्षित होत आहे। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा राजवाडा होता। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजामाता वास्तव्यास होत्या। त्यामुळे या राजवाड्याला देखील अनमोल असे महत्त्व आहे। किल्ले रायगड पाहण्यासाठी येणारा प्रत्येक शिवभक्त पाचाड येथील राजवाड्याला आणि राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळाला भेट देऊन नतमस्तक झाल्याशिवाय परतत नाही। शेकडो वर्षांनंतर देखील या वाड्याचे अवशेष कायम असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये या राजवाड्याच्या अवशेषांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या राजवाड्याची देखभाल दुरुस्ती गेल्या कित्येक वर्षात झालेली नाही। खरं तर एकीकडे शासनाने रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून परिसरातील रस्ते, किल्ल्याच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि उत्खननावर खर्च केले असताना या राजवाड्याच्या उभारणीकडे मात्र दुर्लक्ष केल्यानं पर्यटक आणि स्थानिक आश्चर्य व्यक्त करत आहेत। केएसआयचा बोर्ड आहे आणि ही प्रोहिबिटेड अशी साईट असले असं लिहिलेलं आहे, पण त्याचं कुठलीच फॅसिलिटी नाही आहे। इव्हन तिथलं गेट पण तुटकं मोठकं लोखंडी गेट आहे, तिथे एकही गेट नाही। तिथे जिथे जिथे जे पोर्शन आहे त्याच्यावर कुठंच नामफलक लावलेलं नाही आहे की ही साईट काय आहे, ही कुठली विहीर आहे, हा वाडा कुठला आहे, असं काहीच लावलेलं नाही आहे। तेव्हा आपण जेव्हा रायगडावर एवढा पैसा खर्च करतो तर ह्या पायथ्यावर खर्च करायला काय हरकत आहे? इथे पण थोडा पैसा खर्च करून ही एक चांगली मॉन्युमेंट होऊ शकते। आपण नेहमी मुघलांच्या मॉन्युमेंट्सला महत्त्व देतो आणि त्याला नावं ठेवतो, पण तिथं जाऊन बघा ते मेंटेन पण तसेच केलेली असतात। पण इथं महाराष्ट्रात मराठीच मॉन्युमेंटला काही महत्त्व नाही आहे। तेव्हा शासनाला विनंती आहे की याच्यावर थोडं लक्ष द्यावं आणि याला पुनर्विकसित करावं। या ठिकाणी सुरू असलेलं काम अर्धवट अवस्थेत पडलेलं असून बांधण्यात आलेले शौचालय देखील बंद ठेवण्यात आले। यामुळे शासन ऐतिहासिक वास्तू जतन करण्यास का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जातोय। दिवसेंदिवस वास्तू ढासळत चाललेली आहे, परंतु त्याच्याबद्दलचा कुठलाही प्लॅनिंग, आराखडा काहीही अजून त्याच्या दुरुस्ती संदर्भात केलेलं नाही। पण आज गेल्यावर दुरावस्था काय आहे? ही सगळी परिस्थिती जी आहे ती राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळाच्या बाबतीत सुद्धा साधा राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा राजवाडा हे लिहिलेली पाटी सुद्धा नाही त्या ठिकाणी। राष्ट्रीय महामार्गाचा तुम्ही दर्जा दिला, त्या ठिकाणी एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक, संरक्षित स्मारक त्या ठिकाणी राजवाडा म्हणून भारतीय पुरातत्व विभागाच्या त्यांनी दिलं। पण त्या ठिकाणी थांबणाऱ्या गाड्यांना तिथे पार्किंग आहे का? नाही। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का? नाही। शौचालय किंवा स्वच्छतागृह आहेत का? स्त्रियांची कुटुंबना होते, खाण्यापिण्यासाठी काही नाही। कुठलीही पर्यटकांसाठी, शिवभक्तांसाठी व्यवस्था नाही। इतकं आम्ही म्हणतो की उदासीन शासन का? उदासीन सरकारने करोडो रुपये या राजवाड्याच्या पुनरुभारणीसाठी खर्च केले असते तर आज हा वैभवशाली राजवाडा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरला असता। माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड।